जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन आणि त्याच दिवशी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा फज्जा उडवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कागदोपत्री बंदी जाहीर केली असली तरी शहरात मात्र पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचं टॉप न्यूज मराठीच्या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झालंय। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। राज्यात प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला जात असताना मूर्तिजापूर शहरात मात्र प्लास्टिक बंदीची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं चित्र आहे। जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाच्या दिवशी टॉप न्यूज मराठीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आठवडी बाजार, किराणा दुकान आणि फेरीवाल्यांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय। राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे। मात्र मूर्तिजापूरमध्ये ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं वास्तव दिसून येतंय। शहरातील अनेक व्यापारी आणि प्लास्टिक विक्रेते खुलेआम बंदी असलेल्या पिशव्यांची विक्री करतायत। ग्राहकांनाही याच पिशव्यांमधून वस्तू दिल्या जात असल्यानं नियमांची उघडपणे पायमल्ली होतीये। या सर्व प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कारवाईचा अभाव आणि जनजागृतीची कमतरता यामुळे प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे। प्लास्टिकमुळे पर्यावरण, जनावरं आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतानाही जबाबदार यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचं दिसून येत आहे। आता जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त तरी प्रशासन जागे होऊन ठोस कारवाई करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। कागदोपत्री प्लास्टिक बंदी आणि प्रत्यक्षात प्लास्टिकचा मुक्त वापर या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता संबंधित अधिकारी कारवाई करणार की ही बंदी केवळ घोषणांपुरतीच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, आम्ही एक पथक त्याच्यासाठी कार्यान्वित केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 लोकं आहेत आणि ते दररोज संध्याकाळी किंवा मग दुपारी किंवा सकाळी असे व्हिजिट्स करतात आणि लोकांना फाईन सुद्धा करतात आणि लोकांना समजावून पण सांगतात, जे दुकानदार आहेत. आज आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे कदाचित त्याचं प्रमाण वाढलं असू शकते. तर मी योग्य निर्देश देतो त्या पथकांना परत. नाही, माझं व्यापारी संघटनेला आव्हान आहे, की आपणच जर प्लास्टिकच्या पिशव्या न ठेवता साध्या पिशव्या, कापडी पिशव्या ठेवल्या, हां, तर त्याच्यात ₹1-2 चार्ज केले, तर लोकं द्यायला तयार होतात. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्याच नाही, तर ते वापरायचा विषय येणार. राहिला विषय की नागरिकांना, तर नागरिकांनाही याच्यामध्ये दंडाचं प्रोव्हिजन आहे. तर त्यांना सुद्धा आम्ही दंड लावायला आता सुरुवात करतोय. हां. त्यांना पण प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये. पहिला 5,000 चा दंड आहे, दुसरा 10, नंतर 25 आणि त्याच्यानंतर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तर ते मी माझ्या पथकाला आयडेंटिफाय करायला लावतो. जे मोठे विक्रेते आहेत, जे रिसेलर आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही आता याच्यापुढे येतो. कारवाई करायला सुरुवात करतो. आज सर्वत्र जर पाहायला गेलं तर जागतिक प्लास्टिक मुक्तता दिन साजरा केला जातोय। मात्र अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात जर पाहायला गेलं तर या प्लास्टिक बंदी ची अंमलबजावणीचा कुठेतरी फज्जा उडवल्याचा पाहायला मिळत आहे। आठवडी बाजारामध्ये असेल, किराणा दुकान असेल किंवा इतरत्र जे दुकान असतील, मार्केट असतील, यामध्ये चक्क 50 मायक्रो पेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे। मात्र या गांभीर्याकडे जर पाहायला गेलं तर नगर परिषद प्रशासन असेल अथवा प्रदूषणमुक्त विभाग आहे, हा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही आहे। याचं मुख्य कारण म्हणजे की राज्यात गेल्या काही वर्षांपूर्वी प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात आला आहे। मात्र हा कायदा जो आहे हा फक्त कागदावरच की काय असं म्हणायला वावगं ठरणार नाही। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये सर्रास जर पाहायला गेलं तर ठिकठिकाणी नागरिकांच्या हातामध्ये असेल, मार्केटमध्ये असेल किंवा आठवडी बाजारामध्ये चक्क भाजी विक्रेत्यांकडून असेल, फळ विक्रेत्यांकडून असेल, कॅरी बॅग दिल्या जात आहे। या कॅरी बॅग मुळे जनावर असतील अथवा नागरिक असतील यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा एक विदारक चित्र पाहायला मिळत आहे। प्लास्टिक बंदी दिनाच्या दिवशीच म्हणजेच जागतिक प्लास्टिक बंदीच्या दिनी चक्क मूर्तिजापूरमध्ये ही प्लास्टिकचा फज्जा उडवल्या जात असल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभा राहत आहे। नगर परिषद प्रशासनाची मुख्य जबाबदारी असते की शहरामध्ये शहर हे आपलं प्लास्टिक मुक्त असायला पाहिजे आणि यावर प्रशासनाच्या वतीने, अधिकाऱ्यांच्या वतीने जे प्लास्टिक हाताळणारे नागरिक असतील किंवा व्यापारी असतील यांच्यावर कारवाई करणं अनिवार्य आहे। मात्र याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत म्हणजेच मूर्तिजापूरमध्ये सर्रास शहरात प्लास्टिकमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। याकडे प्रशासन गांभीर्याने घेईल का आणि मूर्तिजापूर प्लास्टिक मुक्त होईल का,
याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. प्रतीक पुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.